तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये. ओके, ज्याचं नाव आहे भावना ओंकार ग्राफिक डिझाईन आहे. यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं भावना मनापासून स्वागत करतो. ओके, आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल कोणत्या टॉपिकला केलं भावनो. कडक आपण काय करतो भावनो, भीम जयंतीनिमित्त बॅनर डिझाईन आपण यूट्यूबला करत असतो भावनो. ऑलरेडी 2 व्हिडिओ आलेले आहेत, नसेल पाहिले तर जाऊन चेक करून घ्या. PLPO PST फाईल अशा दोन्ही फाईलमध्ये प्रोव्हाइड आहे. त्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये मी माहिती प्रोव्हाइड करतो भावनो, जेणेकरून तुम्हाला एडिटिंग करायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ओके, आजचं भावनो जे बॅनर असणार आहे ते भावनो सोशल मीडियासाठी, यूट्यूबला किंवा इंस्टाग्रामला पोस्ट करण्यासाठी भावनो एक सिंगल पर्सनल असं बॅनर असणार आहे भावनो. ते आपण डिझाईन केलं आहे. पूर्ण एडिटेबल PLP व PST फाईल असणार आहे. पूर्ण व्हिडिओ PSTमध्ये भावनो डिझाईन करत असतो. त्याची भावनो PLP फाईल करून मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. ओके, तसंच आपली वेबसाईट पण आहे भावनो onkar.in. ओके, गुगलला जाऊन तुम्ही चेक करून घ्या. तिथे तुम्हाला बरेच सारे लग्नपत्रिकेचा सीझन आता आलेला आहे. ओके, तर लग्नपत्रिका पण तिथे तुम्हाला भेटून जातील. पूर्ण जर तुम्हाला बाय करायचे असेल तुम्ही तिकडून बाय करू शकता. ओके, जसं भावनो वेळ भेटतो तसं तुम्हाला भावनो मी व्हिडिओ प्रोव्हाइड करून देतो. लक्षात घ्या, असं नका समजू की भावनो 2 व्हिडिओ केले की त्याच्यानंतर काही व्हिडिओ येणार नाहीत. व्हिडिओ येतील, फक्त वेळ भेटत नाही भावनो. लक्षात घ्या, समजून घ्या. चला भेटू भावनो. आजचा जो व्हिडिओ आहे तो भावनो डायरेक्ट आता सुरू करूया. ओके, त्याच्यानंतर आता इथं बघू शकता साईज काय घेतली आहे. साईज आपण घेतलेली आहे इमेज साईजवरती जातो. इमेज साईजवरती घ्यायच्यानंतर इथं तुम्हाला दिसत असेल काय आहे साईज 12x15. ओके, विड्थ असणारे 12 आणि हाईट असणारे 15 इंचेस. रेझोल्युशन 300, कारण की आपली ही डिझाईनची साईज आहे. प्रिंटिंग साईज नाही आहे, फक्त डिझाईनची, म्हणजे आपण इंस्टाग्रामला अपलोड करण्यासाठी डिझाईन केले. बॅकग्राऊंडला बघू शकता आपण पर्पल कलर घेतलेला आहे, जो तुम्हाला इथे दिसतो एकदम कडकमध्ये. ओके, रेकॉर्डिंग खाली चालू आहे की नाही आपण जरा चेक करूया. ओके, चालू आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर पाहून रेकॉर्डिंग वगैरे सर्व मी OBS स्टुडिओमधून करत असतो. जर कोणाला पाहिजे असेल माहिती वगैरे प्रोव्हाइड करतो. ओके, तिथे बघू शकता मागे कलर आपण नॉर्मल घेतला आहे, जो पर्पल कलर. भावना व्हिडिओमध्ये ना आपल्या 3 स्टेपमध्ये पासवर्ड असतात आणि ते बोलून सांगितलेले असतात. लक्षात घ्या, व्हिडिओ स्किप करून बघू नका, जेणेकरून मी 1 सेकंद पण कुठं बोललो असेल ना तर ते तुमचं राहून जाईल. लक्षात घ्या. ओके, PST व PLP फाईल भावनो यायला वेळ लागतो. लक्षात घ्या, लिंक येऊन जाईल तुम्हाला, कारण की व्हिडिओ अपलोड करा, सर्व अपलोड करापर्यंत भावनो वेळ लागतो. आणि तुम्ही नंतर म्हणता की भावनो फाईल येत नाही. फाईल येणार, लक्षात घ्या. वेळ भेटेल तसं मी तुम्हाला फाईल अपलोड करत जाणार. लक्षात घ्या. ओके, जशी रेंज असते भावनो, मी ज्या ठिकाणी राहतोय तिकडे रेंज कमी आहे. लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर आता इथं बघू शकता इथे काय केलं, आपले गौतम बुद्ध तुम्हाला माहीत असतील. ओके, त्यांचा आपण PNG राईट म्हणजे एक लेफ्ट फेस जो मला दिसत असेल, लेफ्ट साईडला फेस, असे आपण PNG ॲड केले. JPG पण आहे. जे फोटोशॉप युजर असतील ज्यांच्यासाठी कडक आहे, कारण की मी त्यांना पूर्ण ओपन मटेरियल देत असतो. लक्षात घ्या, ते काढून तुम्ही घेऊ शकतात. PNG पिक्सल लॅबमध्ये काय करत असतो म्हणून, पिक्सल लॅबमध्ये काय करायचं, तुम्ही पिक्सल लॅबमध्ये पूर्ण डिटेलमध्ये फक्त PNG प्रोव्हाइड करत असतो क्रॉप करून, की कारण की त्याच्यामध्ये जर JPG वगैरे ॲड केले तर बरेच साईज मोठी होते. ओके, त्याच्यानंतर पुढे जायचं. हे आपण इथे ॲडजस्टमेंट केले जे तुम्हाला इथे दिसते. ओके, तर भावनो पहिला पासवर्ड आहे भावनो 9595. ओके, त्याच्यानंतर पुढे देऊया. पुढे याच्यानंतर भावनो पुढे जाऊ नका डायरेक्ट. लक्षात घ्या, व्हिडिओमध्ये पासवर्ड कुठे पण सांगितलेले असतात. ओके, ते इथे बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भावना एकदम कडकमध्ये आणि एकदम ॲक्टिव्हिटी अशी इमेज PNG फॉर्मॅटमध्ये आपण तुमच्यासाठी प्रोव्हाइड केली दिसत असेल तुम्हाला. ओके, एकदम फेस आणि आपण पूर्ण सिटिंग म्हणजे अशी एकदम खुर्चीवरती बसलेली तुम्हाला दिसत असेल. हातामध्ये संविधानाचं जे काही पुस्तक आहे ते तुम्हाला दिसतंय, ते घेऊन आपण काय केलं, बॅनर डिझाईन केलेले आहे. लक्षात घ्या, तुम्ही याला फ्लेक्स बॅनरसाठी पण घेऊ शकता कडकमध्ये. जर तुम्ही डिझाईन डाउनलोड करून त्यांना जर दिले की आम्हाला ही डिझाईन आहे, या डिझाईनची आम्हाला, फक्त तुम्हाला फाईल द्यायला लागेल तुमच्या डिझायनरला. लक्षात घ्या, फाईल देऊन त्यांना सांगायचं की आम्हाला प्रिंटिंग साईजमध्ये आम्हाला याच्यामध्ये एडिट करून द्या, किंवा त्यांच्याजवळ ऑलरेडी असतील तुम्ही त्यांना पण सांगू शकता. कुठे फ्लेक्सवाले जे असतात त्यांच्यासाठी सांगतो. ओके, त्याच्यानंतर इथं बघू शकता एक फोटो झालेला आहे. त्याच्यानंतर सेकंड फोटो तुम्हाला दिसत असेल कॅपवाला, जो एकदम कडकमध्ये दिसतोय, कोटमध्ये आहे. ओके, स्टँडिंग फोटो तो आपण इथे ॲड केला आहे. ओके, सर्व फोटो वगैरे आपण पूर्ण कटिंग करतो भावनो. कुठून करतो कटिंग तर तुम्हाला सांगू शकतो, गुगलला जायचं. गुगलला फोटो रूम म्हणून एक आहे, AIचा टूल आहे. लक्षात घ्या, म्हणजे आता बरेच सारे बॅकग्राऊंड रिमूव्हर असे आलेले आहेत. तिथून आपण काय करत असतो, सर्व फोटो रिमूव्ह करत असतो, कारण की वेळ कमी असतो. लक्षात घ्या, समजा आता तुम्हाला ऑर्डर आली बॅनर बनवायचे, भाऊ आम्हाला बॅनर पाहिजे, त्याच्यामध्ये जर समजा 50 फोटो असतील तर तुम्ही काय करणार, आता एक थोडी ना क्रॉप करत बसणार. 5 फोटो असतील तर गोष्ट वेगळी होती भावना. लक्षात घ्या. ओके, तर 50 फोटोला काय करायचं, एक डाउनलोड करायचे आणि गुगलला जाऊन फोटो रूमवरती कट करून घेऊन यायचे. ओके, अशा पद्धतीने भावना सर्व फोटो आपण इथं कट केले जे तुम्हाला इथे दिसत असते. ओके, त्याचं नाव इथं बनवून येतं. लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे याच्यानंतर 2 आपण JPG यामध्ये ॲड केले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, प्लस एक कॅलिग्राफी इथे ॲड करते, दिसत आहे तुम्हाला. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके, ही कॅलिग्राफी एकदम कडकमध्ये ॲडिट केलेली आहे. तिला नॉर्मल आपण व्हाईटमध्ये देतोय, तिला आपण गोल्ड पण देऊ शकतो. इथे गोल्डवरती द्यायचं, इथे बघू शकता असं नाही देणार. ठीक आहे, याला काय करायचं, आतमध्ये घुसायचं आपण, याच्यात डबल क्लिक करायचं या कॅलिग्राफीवरती. फोटोशॉपवाले त्यांच्यासाठी भावना सांगतोय. लक्षात घ्या कसं आपण टेक्स्टला क्रिएटिव्हिटी बनवत असतो.
याच्यावरती डबल क्लिक करा. डबल क्लिक केल्यानंतर इथं ग्रेडियंटचा ऑप्शन आहे. तुमच्याजवळ ग्रेडियंटचा पॅक असेल तर नक्की तुम्ही काय करा भावनो, याला पहिलं ओव्हरलॅपचं बंद, 1 मिनिट, ओव्हरलॅप कलर दिला ना, ओके ठीक आहे. ग्रेडियंट आपण दिला. ग्रेडियंट दिल्याच्या नंतर इथे काय एंटर शॅडो तो ऑरेंज आहे. मला काय करायचं, याला थोडासा ही जी आहे ना क्वालिटी, ही थोडी पुढे घ्यायची. बघू शकता आता इथे एकदम कडकमध्ये इफेक्ट बसलेला आहे. दाखवतो तुम्हाला झूम करून. हे बघा दिसतंय एकदम कडक तुम्हाला मुंग्या इथे दिसत असेल. परत जायचं. जर तुम्हाला एकदम डार्कवालं पाहिजे असेल, तुम्ही आपल्या यूट्यूबला बघितलं असेल, नसेल पाहिलं तर जाऊन चेक कर. यूट्यूबला नाही, सॉरी, इंस्टाला वगैरे. ओके, इथे बघू शकता. इथे काय करायची, त्याची जर तुम्ही हार्डनेस वगैरे ही वाढवली ना, ऑपोजिटी, तर तुम्हाला ते इथे दिसून येणार. ओके, बघू शकता. हा असा टेक्स्चर आहे जो तुम्ही इथे ॲड करू शकता. इथे बघू शकता. ठीक आहे, झालेलं आहे. दिसत असेल तुम्हाला एकदम कडकमध्ये जेव्हा तुम्ही डाउनलोड कराल. आता मी तुमच्यासमोर करून दाखवलं आहे. ओके, पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर खाली यांच्या जयंतीनिमित्त महामानवास जे काही शुभेच्छा वगैरे असेल, कोटी कोटी प्रणाम वगैरे, ते सर्व इथे आपण टेक्स्ट करून घेतलेलं आहे. दिसत असेल तुम्हाला. दुसरा पासवर्ड आहे भावनो 3535. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊया. शायरी आपण इथे बघू शकता कशी ॲड केली. जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले, अशा युग पुरुष, बोधिसत्व, भारतरत्न, राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे अशा आपण शायरी इथे वरती ॲड केले. बघू शकता. जसे तुम्ही बनवून क्रिएटिव्हिटी कराल ना, तसं तुम्हाला डिझाईनमध्ये क्रिएटिव्हपणा येत जाईल. फक्त लक्षात घ्या, ज्याने दुसऱ्याने कसं केलं आहे त्याच्यापेक्षा आपण कसं चांगलं करू शकतो हे लक्षात घ्यायचं. लक्षात घ्या, त्याने जसं केलं तसं आपण नाही करायचं, त्याच्यापेक्षा चांगलं करण्याचा प्रयत्न करायचं. ओके, बघू शकता तुमच्यासमोर मी आता जी व्हाईट कलरची कॅलिग्राफी होती तिला भाऊ कसं गोल्डिंगचा इफेक्ट दिला आहे आणि बघू शकता आता कशी दिसते. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता ज्ञानाचे दीपस्तंभ. हे भाऊ टेक्स्ट ना वर कार्य होतात, कारण की मी मागे पुढे करत असतो काही नाही काय, थोडं चेंजेस वगैरे माझ्याप्रमाणे मी पूर्ण डिझाईन होतपर्यंत काही नाही काय त्याच्यामध्ये नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, त्याच्यानंतर पुढे इथं बघू शकता पेन आहे. हा पेन पण तुम्हाला जर वाटला याला रोटेट करायला हवा आहे. ओके, रोटेट म्हणजे कसं करणार तुम्ही, त्याला असा करू शकता. ठीक आहे, अशी करू शकता, किंवा एवढी त्याची साईज कमी करून घेऊ शकता. तुमचा लोगो लावायचा असेल तुम्ही लोगो पण लावू शकता. असं काय नाही, फक्त एवढीच भावना काय करा, तुम्ही जसे आहे तसे डिझाईन उचलू नका, त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करा, कलर वगैरे चेंज करा. ओके, झालेले फोटो आपण इथे ॲड केला. पुढे तो पाहून हे असं करायला ना वेळ लागतो. ओके, सर्व सांगायला तुम्हाला 5 मिनिटामध्ये मी सर्व सांगून देईन, पण त्या 5 मिनिटासाठी भावना मी 1 तास घालवलेला असतो. लक्षात द्या. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता बॅकग्राऊंड काय आता हे पूर्ण रिकामी दिसते. ओके, बॅकग्राऊंडला काहीच नाही आहे, त्याच्यामुळे मी भावना काय केलं, एक इमेज ॲड करा जेणेकरून एकदम बॅकग्राऊंड भरलेलं वाटेल. बघू शकता. त्याच्यानंतर व्हायब्रन्स, जसं आपण फोटोशॉपमध्ये असे इफेक्ट वगैरे फोटोला वगैरे देतो त्याच प्रकारचं इथे व्हायब्रन्स ऑप्शन आहे. ते तुम्ही कमी जास्त केलं ना, तुमच्या डिझाईनमध्ये लाईटनेस पण येणार. पण तेव्हा तुम्ही हे कधी करायचं, जेव्हा तुमची डिझाईन फक्त बॅनर डिझाईन असेल त्यासाठी. ओके, जर प्रिंटिंग असेल तर काही नका करू, नाही तर प्रिंटिंगसाठी ते कलर पूर्ण एकदम लाईट होणार, फिके पडणार. ओके, खाली शुभेच्छुक आहेत आपले, त्यांचा फोटो वगैरे काय असेल तर तुम्ही लावून घ्यायचा. ओके, बघू शकता. आणि आपलं इथे लोगो आपण इथे ॲड करायचा. पूर्ण डिझाईन बघू शकता तुमच्या डिटेलमध्ये, पूर्ण डिटेलमध्ये सांगितले भावनो. ओके, तर भावनो तिसरा पासवर्ड आहे भावनो 2626. ओके, तर भावनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला भावनो, नक्की आपल्याला इंस्टाग्रामवरती तुम्ही मेसेज केला तर चालेल, पण कमेंट करू नका, कारण की कमेंट सेक्शन मी बंद ठेवतो. तुम्ही बोलता कमी आणि पासवर्ड जास्त सांगता कमेंटमध्ये. लक्षात घ्या. ओके, जे आहे ते भावनो डिटेल आहे, क्लिअर सांगत असतो भावनो व्हिडिओमध्ये. तुम्हाला मी सर्व डिझाईन प्रोव्हाइड करतो, याचा अर्थ असं नाही की तुम्ही ती कशी पण घ्यावी. ओके, तुम्ही स्वतः घ्या आणि काम चालू करा, पण दुसऱ्याला जो घेतोय त्याला स्वतः प्रयत्न करू दे, जेणेकरून तुम्हाला त्याला समजेल किती वेळ लागतो भावनो डिझाईन करण्यासाठी. ओके, तुम्ही पासवर्ड जर कमेंटमध्ये सांगताय आणि तो आरामात घेतोय, तुम्ही 10 मिनिटं व्हिडिओ बघताय आणि त्याला जर तुम्ही फ्रीमध्ये प्रोव्हाइड करताय, तर हे तुमचं लॉस आहे. लक्षात घ्या. ओके, चला बिट भावनो पुढल्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा आवडला नक्की तुम्ही इंस्टाग्रामवर आपल्याला वरती सांगू शकता. ओके, धन्यवाद.